नमस्कार. जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहूयात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण चैत्र गौरीची स्थापना करतो त्याबद्दल संपूर्ण माहिती. चैत्र गौरी म्हणजेच भगवान शंकरांची पत्नी पार्वती होय. ही देवी चैत्र महिन्यामध्ये माहेरी येते व तिचे स्वागत करण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. या दिवशी देवीला झोपाळ्यावर बसवून तिथून पुढे महिनाभर देवीची पूजा केली जाते. ही चैत्र गौरीची पूजा प्रामुख्याने ब्राह्मण समाजात केली जाते. या सणाला मराठी स्त्रिया घरातील पितळेच्या पाळण्यावर या गौरीला या पाळण्यामध्ये बसविले जाते. या चैत्र महिन्यामध्ये एक दिवस सवाष्ण जेवायला बोलवतात व या दिवशी जेवणामध्ये कैरीची चटणी, गुळांबा, साखरांबा देतात. या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकू करण्याची पद्धत आहे. यावेळी चैत्र गौरीच्या समोर सजावट केली जाते. येथे कलिंगड, खरबूज कापून ठेवले जाते. तसेच हरभऱ्याची कैरीची डाळ केली जाते व ती देतात. तसेच भिजवलेल्या हरभऱ्याने ओटी भरतात. खिरापत देतात. कैरीचे पन्हे किंवा कैरीचे सरबत बायकांना दिले जाते. या दिवशी चैत्रांगणाची रांगोळी काढली जाते. या चैत्रांगणामध्ये गाय, वासरू, कासव, नाग, शंख, सूर्य, चंद्र तसेच तुळशी वृंदावन, ओम, स्वस्तिक, समई असे देवाजवळचे साहित्य हे आपल्या हिंदू संस्कृतीमधले वेगवेगळ्या देवाच्या रांगोळ्या काढल्या जातात. त्या पाहूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब करणे फ्री आहे. धन्यवाद.